मित्रांनो, आज मी माझा पहिला व्लॉग शूट करत आहे आणि मी चाललोय कुठे तर शिवाजी मंदिरला. मराठी अभ्यास केंद्राची एक परिषद आहे. मराठी शाळा कशा जबरदस्तीने बंद पाडल्या जात आहेत याविषयी. सो ती मी आज अटेंड करणार आहे. सो तुमच्यामधले बरेचसे लोक मला विचारतील की कशाला या सगळ्यामध्ये पडतोस तू, कारण चांगलं करिअर चालू आहे, फायनान्शियल ऍडवायझिंगचे क्लायंट्स तुझ्याकडे चांगले आहेत, मग तू या सगळ्या गोष्टींमध्ये कशाला पडतोस. पण पुलंचं एक वाक्य मला नेहमी आठवतं, ते म्हणजे पोटापाण्याचा व्यवसाय आपल्याला पैसे कमवून देतो, पण कला आपल्याला जगायला शिकवते. हे एक पुलंचं असं कुठल्या तरी पुस्तकामध्ये वाक्य होतं. सो ते मला नेहमी आठवतो. सो आपण नुसते व्यवसायामध्ये व्यस्त असतो, पण आपलं सामाजिक भान पण आपल्याला असलं पाहिजे. सो मराठी शाळांची जी अवस्था महाराष्ट्र सरकारने करून ठेवली आहे, त्याच्यावर मराठी अभ्यास केंद्र काम करतं. तर त्याचा आज 10 वाजता सकाळी शिवाजी मंदिरला प्रोग्राम होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण कदाचित येणार आहेत. मी हॅपी आहे की त्यांना आता रिअलाइज झालं मराठी लोकांसाठी काहीतरी काम केलं पाहिजे. 25 वर्ष गेले शिवसेना, बीएमसी, मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत आहे. मराठी शाळांसाठी त्यांनी काय केलं हा मोठा प्रश्नच आहे. उलट ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा होत्या त्यांना मुंबई पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम करून टाकलं. सगळ्या आयसीएसई बोर्ड का सीबीएसई बोर्ड त्यांनी केलंय. हे करण्याची काय आवश्यकता होती तेच कळण्याच्या पलीकडचं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी करता आल्या असत्या त्यांना गेल्या 25 वर्षामध्ये. मराठी माणसाचं नाव घेऊन त्यांनी मतं घेतली आहेत. पण आता या ऑडियन्समध्ये काही शिवसेनेचे भक्त असतील तर ते मला नक्कीच शिव्या घालतील. पण मला असं वाटतं की आपण बियॉन्ड याच्या सगळं, आपण नागरिक आहोत तर आपण याच्या बियॉन्ड विचार केला पाहिजे. कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं भक्त बनलं नाही पाहिजे. सो आता मला अनेक माझे मित्र पण प्रश्न विचारतात की तुझ्या मुलाला तू मराठी मीडियम मध्ये कशाला घातला. आता तर जागतिक स्तरावर इंग्लिशच चालू आहे. सो मित्रांनो, हे समजणं आवश्यक आहे की इंग्रजी शिकणे आणि इंग्लिश मीडियम मधनं शिकणे या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. सो आपल्या मुलांचं शिक्षण हे नेहमी मातृभाषेत झालं पाहिजे. कारण हे प्रूव्हन फॅक्ट आहे की जी घरात बोलली जाते, म्हणजे आई वडील जी भाषा बोलतात त्या भाषेमध्ये मूल विचार करायला शिकतं. आणि शिक्षणाचं काम माणसाला विचार करायला शिकवणं हे आहे, रादर दॅन कुठला सब्जेक्ट शिकवणं. आताच्या एआयच्या जमान्यामध्ये तुम्ही कुठच्याही सब्जेक्टवर माहिती इझिली मिळवू शकता, पण विचार करायला शिकणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मातृभाषेतनं शिक्षण आवश्यक आहे. सो बऱ्याच तज्ज्ञांची याच्यावर मतं आहेत. तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी सांगतो. 1900 साल ते 2025 म्हणजे 125 वर्षामध्ये साधारण 900-950 लोकांना, आय गेस 925 लोकांना नोबेल पारितोषिक दिलं गेलंय. या 925 लोकांपैकी ऑलमोस्ट 916 लोक यांचं, म्हणजे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालंय विविध क्षेत्रामध्ये, ही 916 लोकांचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत झालेलं आहे. असा एक स्टडी झालेला आहे. आणि याच्यामधल्या मोस्ट ऑफ द जे साहित्यिक आहेत, साहित्याचं ज्यांना नोबेल मिळालंय त्यांचे 100% लोक हे मातृभाषेतनं शिक्षण झालेले आहेत. तर ही समजण्याची गोष्ट आहे की मातृभाषेतनं शिक्षण झालं की बेटर विचार करता येतो. आता याचा अर्थ असा नाही की ज्यांचं इंग्लिश मीडियम मधनं शिक्षण होतं ती मुलं विचार करू शकत नाही, पण आपण सायन्सवर विश्वास ठेवला पाहिजे. सो त्यामुळे मी माझ्या मुलाला मराठी शाळेत घातलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी सांगेन तुम्हाला. सो आता मी तिकडे चाललोय. तिकडे गेल्यावर तिकडची परिस्थिती काय, तिकडे काय कोण कोण काय काय बोललो हे मी अपडेट करेन. लोक व्यासपीठावर इतकं सांगत राहतात की ऐकणाऱ्या माणसांना नंतर काम करण्याची ऊर्जाच राहत नाही. त्यामुळे आपण एवढंही सांगता कामा नये की लोकांना ऐकणं हेच काम होऊन बसेल, प्रत्यक्ष दुसरं काही काम करावं असंच वाटणार नाही. इथे काही आमचे पत्रकार मित्र आले आणि मगाशी आनंद सांगितलं की माध्यमाचे मालक
सध्याच्या पाशवी बहुमतवाल्या लोकांच्या मांडीवर जाऊन बसलेले असल्यामुळे आमचे जे पत्रकार मित्र आहेत, जे मराठी सकाळी मी 10 वाजता अटेंड करून आलो. 10 ते 2 तो प्रोग्राम होता. बरेचसे स्पीकर्स आलेले होते जे या शाळांसाठी काम करतात आणि सध्याची स्थिती मी तुम्हाला सांगू, त्यांचं ऐकल्यानंतर मला असं रिअलाइज झालेलं आहे की हे जे सरकार आहे ते बिल्डर लोकांचं सरकार आहे. बिल्डर लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलं सरकार आहे. सो आता सरकार त्यांच्यासाठी कामं करत आहे, म्हणजे त्यांना त्या जमिनी कशा मिळवून द्यायच्या, म्हणजे या ज्या शाळा आहेत मुंबईतल्या त्या अगदी मोक्याच्या जागा आहेत, तर त्या जागांवर हळूहळू कशा सिस्टमॅटिकली म्हणजे कायद्याचा वापर करून गुपचूपरित्या कसा त्या शाळा बंद पाडल्या जातील याचं काम प्रशासन करत आहे. आणि मग त्या शाळा बंद पडल्या की त्या जमिनी हळूच कुठल्या तरी बिल्डरच्या घशात जातात आणि मग तिथे बिल्डिंग बांधली जाते. अशा पद्धतीने साधारण 2300 शाळा मुंबईमध्ये आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या. आणि स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगू तर टोटल 7 लाख मुलं आहेत 1ली ते 10वीची मिळून. या 7 लाख मुलांमध्ये फक्त 90,000 मुलं अशी जी आहेत ही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात. सो हे जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते मला तिकडे एक स्पीकर होते त्यांच्याकडनं कळले. तर किती वाईट परिस्थिती आहे बघा मराठीची. सो आपण हिंदू हिंदू किंवा मराठी मराठी असं करणारे पक्ष आहेत, पण कदाचित स्वतःच मूळ ते विसरलेले आहेत. आता बरेचसे लोक मला विचारतात की मराठी आमची मुलं इंग्लिश शाळेत जातात, पण त्यांच्याशी आम्ही घरी मराठीत बोलतो. सो त्यांना मराठी बोलता येतं. सो समजण्याची गोष्ट ही आहे की मराठीतनं विचार करणं महत्वाचं आहे. आणि ते का करणं महत्वाचं आहे, तर मराठी या भाषेला साधारण 2000 वर्षाची हिस्ट्री आहे, म्हणजे एक 1500 वर्षाची हिस्ट्री आहे, कारण अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे मराठीला. सो जे 1500 वर्षाचं ज्ञान आहे ते हळूहळू ट्रान्सफर होत 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 आजपर्यंत आलेलं आहे. जर आपली मुलं मराठी वाचू शकली नाहीत, चांगलं क्वालिटी मराठी पुढच्या पिढीबरोबर कम्युनिकेट करू नाही शकली, तर हे ज्ञान लुप्त पावणार आहे. सो आता तुम्ही बघू शकता की उत्तर भारतामध्ये त्यांच्या ज्या रिजनल भाषा होत्या, जसं बिहारची एक भाषा होती, उत्तर प्रदेशची जी भाषा होती, हिंदीने त्या गिळंकृत केलेल्या आहेत भाषा. सो हिंदी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या लोकल भाषाला गिळंकृत करून टाकते. याचा परिणाम काय होतो तुम्ही बघा. भारतामध्ये ज्या ज्या प्रदेशामध्ये त्याची रिजनल लँग्वेज स्ट्रॉंग आहे तिकडचा जीडीपी जास्त आहे, आणि जिथे जिथे हिंदीने तिकडची लोकल लँग्वेज संपवून टाकलेली आहे त्या राज्यांचा जीडीपी कमी आहे. सगळ्यात कमी जीडीपी बिहारचा आहे, तिकडची लोकल लँग्वेज ऑलरेडी संपलेली आहे, हिंदीने संपवून टाकलेली आहे. सो हिंदी का मराठीला संपवू शकते, तर हिंदी आणि मराठी एकाच लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा आहेत, पण दोन्ही भाषांचे एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. सो त्यामुळे हिंदीचं अतिक्रमण होता कामा नये. जर तुम्ही मला विचारलात तर मी 5वी 6वी 7वी हे 3च वर्ष हिंदी शिकलोय, पण बॉलिवूडने मला पूर्ण हिंदी शिकवून टाकली. आज हिंदीवर माझा पूर्ण बिझनेस चालतो. सो याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मुलांना हिंदी शिकवलं पाहिजे. हिंदी त्यांना ऑटोमॅटिकली शिकणार. जर त्यांचा बिझनेस हिंदीवर अवलंबून असेल तर ते हिंदी शिकतील. कुठल्या दुसऱ्या जर्मन लँग्वेजवर अवलंबून असेल तर जर्मन शिकतील. सो पहिलीपासून हिंदी शिकवण्याची काहीच आवश्यकता नाहीये. इनफॅक्ट ज्याला इंटरेस्ट आहे त्यालाच हिंदी शिकवलं जावं महाराष्ट्रामध्ये, असं माझं ठाम मत आहे. आता इंग्लिश माध्यमाविषयी माझं काय मत आहे, तर इंग्लिश ही परकीयांची भाषा आहे आणि आपली जी गुलामीची मानसिकता आहे भारतीय लोकांची, जी ऑलमोस्ट 700-800 वर्षांपासून आहे, त्याचंच एक प्रतिबिंब म्हणजे आपल्याला असं वाटतं की इंग्रजी शिकल्यानंतर माझं काहीतरी भलं होणार आहे, मला काहीतरी नोकरी मिळणार आहे. तर मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगतो की यावर्षी सीओईपी हे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे जे कॉलेज आहे, म्हणजे मुंबईतल्या विजेटी सारखं जे तिकडे सीओईपी कॉलेज आहेत, त्याची पहिली बॅच पासआउट झाली आहे इंजिनिअरिंगची, मराठीमधनं इंजिनिअरिंग करणारी. आणि त्या पासआउट झालेल्या बॅच मधल्या 75% मुलांना, म्हणजे माझ्या अंदाजे 60चा वर्ग असणार आहे इंजिनिअरिंगचा, त्याच्यातल्या 75% मुलांना ऑलरेडी कॅम्पस प्लेसमेंट मिळालेली.
सो ॲज अ पालक तुम्ही बघताय आणि तुम्हाला जर असं वाटतंय की इंग्लिश नाही शिकलं तर नोकरी नाही मिळणार, तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे. तुमचं शिक्षण कुठच्या माध्यमात झालेलं आहे? जर मराठीच्या माध्यमात झालेलं आहे, तर त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काही परिणाम झालाय का निगेटिव्ह? आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात आयुष्यामध्ये चांगलेच पैसे कमवत असणार नक्कीच. इंग्लिश माध्यमातनं शिकल्यामुळे त्याचा काही परिणाम झाला का? सो हे समजण्याची आवश्यकता आहे की एक अजेंडा, प्रोपोगंडा, ग्लोबल्स प्रोपोगंडा पसरवला गेलेला आहे की इंग्लिश माध्यमात नाही शिकलं तर माझ्या मुलांना इंग्लिश येणार नाही. आज माझा मुलगा ज्या शाळेत जातो, पहिलीपासनं स्पोकन इंग्लिशचे क्लास घेतले जातात. जर तुम्ही त्याच्याच शाळेतल्या 6वी-7वीतल्या मुलांची बघाल, मराठी मीडियम शाळा आहे, पण त्यांचं इंग्लिश हे इंग्लिश माध्यमांच्या मुलांपेक्षा चांगलं आहे. कारण पहिलीपासून स्पोकन इंग्लिश शिकवलेलं आहे. सो स्पोकन इंग्लिश ही वेगळी गोष्ट आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीने शिकवलं जातं एबीसीडी हे एक वेगळी पद्धत आहे. सो स्पोकन इंग्लिश शिकवणं महत्वाचं आहे. सो ते मराठी माध्यमाच्या शाळेत जर असेल तर नक्कीच तुमची मुलं चांगल्या पद्धतीने शिकू शकतील इंग्लिश. आता अजून एक भ्रम पसरवला जातो की मराठी माध्यमांच्या शाळांची क्वालिटी, शिक्षणाची क्वालिटी खूपच कमी आहे आणि इंग्लिश माध्यमात खूप चांगली आहे. याचा पण तुम्ही सर्वे करा. हे पण एक असत्य गोष्ट आहे की मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन कमी असतं. बिलकुलच असं नाही. कुठलीही शाळा डिपेंडंट असते त्यातल्या शिक्षकांवर आणि जनरली तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या शाळा बघाल किंवा झेडपीच्या शाळा बघाल तर इथे जे शिक्षक असतात ते कोण असतात? तर हे प्रोफेशनली ट्रेंड असतात. बी-एड झालेले असतात, एम-एड झालेले असतात. प्लस यांनी कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेल्या असतात. त्याच्यामुळे ह्यांचं नॉलेज समाजातल्या प्रत्येक स्तरावर केलेलं काम हे ह्यांच्याकडे अनुभव असतो. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही झेडपीच्या शाळांमध्ये, महाराष्ट्र सरकारच्या शाळांमध्ये जास्त चांगली आहे कंपेअर टू इंग्लिश मीडियम शाळा. हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. जवळून मी बघितलेल्या आहेत ह्या गोष्टी. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा आजही मुंबई उपनगरामध्ये आहे. प्युअर मराठी मीडियम शाळा आहे आणि प्रत्येक वर्षी त्या शाळेत अजूनही ऍडमिशन होतात. माझा मुलगा ज्या शाळेत शिकतो म्हणजे दादर या ठिकाणातली जी शाळा आहे त्याचं ऍडमिशन मिळवायला किती कष्ट सोसावे लागले मला माहितीये. सो या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका की मराठी शाळामध्ये माझ्या मुलाचं जर शिक्षण झालं तर काहीतरी कमतरता आहे किंवा काही कमीपणा आहे मराठी शाळांमध्ये, असं काही नाहीये. उलट मराठी माध्यमाच्या शाळेत तुमचा मुलगा शिकला तर नक्कीच तो विचारी बनेल. आयुष्यात काहीतरी त्याचं आयुष्य त्याला कसं बनवायचंय याचा तो स्वतःहून आढावा घेण्याची शक्यता वाढेल लाईफमध्ये, कारण त्याला विचार करता यायला लागेल मराठीमधनं, म्हणजे स्वतःच्या मातृभाषेमधनं. इंग्लिशमध्ये बोलता आलं म्हणजे त्याला सगळं आलं असं नाहीये. सो पोपटपंची करणं इंग्लिशमध्ये आणि खरंच इंग्लिश समजणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात त्यांना खरंच किती इंग्लिशचं नॉलेज असतं किंवा ऍक्च्युअल किती त्या विषयाची डेप्थ असते हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. कुठल्याही या विषयातल्या तज्ज्ञाला विचारा तुम्ही रियालिटी काय आहे. जर मला विचाराल तर गणित हा माझा आवडता विषय आहे. एखाद्याला चक्रवाढ व्याज शिकवणं किंवा कंपाऊंड इंटरेस्ट शिकवणं हे इंग्रजीमध्ये फार कठीण आहे. त्याच्या भाषेमध्ये, त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये शिकवणं फार इझी आहे. ते शिकवता येतं. जर चक्रवाढ व्याज नाही समजलं तर आयुष्यात बरीच पैशाची गणितं समजणं कठीण होऊन जातं. सो अशा पद्धतीने आजचा प्रोग्राम फारच छान होता. पालकांनी समजून घ्यायला पाहिजे ही गोष्ट आणि सरकारने महत्वाची गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की भाषा टिकवणं हे सरकारचं काम आहे आणि भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि भाषा ही आपल्या आईसारखी असते. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या सगळ्यात जवळचं कोण असतं तर आई असते आणि आई बरोबर कम्युनिकेट करण्याची भाषा असते, ती म्हणजे मातृभाषा आणि त्या भाषेमध्ये शिक्षण झालं पाहिजे असं मला वाटतं. सो माझा हा आजचा ब्लॉग होता. तुमचे याच्याविषयीची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये टाका, मी वाचेन. मला आवडतील तुमची मतं जाणून घ्यायला. आता हा जो माझा चॅनेल आहे याच्यामध्ये फक्तच काही फायनान्शियल
लाईफ विषयी नॉलेज नसणार आहे, तर माझी एक फिलॉसॉफी आहे लाईफ जगण्याची, हॅपी रिच फिलॉसॉफी. ती मी कशी जगतो किंवा त्याला घेऊन माझे काय विचार आहेत, त्याच्यावर मी ब्लॉग बनवणार आहे. मला काही नवीन नॉलेज मिळालं तर ते मी या चॅनेलवर टाकणार आहे. सो तुम्ही तुमचे मतं काय आहेत याच्याविषयी ती टाकू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातनं. नेक्स्ट ब्लॉग किंवा नेक्स्ट व्हिडिओ मी एका आठवड्यानंतर टाकेन. असं मी टार्गेट ठेवलंय की एका आठवड्याला एक व्हिडिओ मी टाकणार आहे या चॅनेलवर. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट वीक. थँक यू.